नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा रद्द. राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा नाशिक शहरात दाखल. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं धुळ्याच्या एकविरा देवी मंदिरात हिंदोळा महोत्सव. आणि यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाचं वास्तव्य. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार सध्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर येतेय. या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द झालाय. पंतप्रधान मोदी रशियातील विजय दिनाच्या परेडमध्ये सामील होण्यासाठी रशिया दौऱ्यावर जाणार होते, मात्र आता त्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी, गड किल्ल्यावरील आणि शेतातील माती असणाऱ्या मंगल कलशाची यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा काल संध्याकाळी नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी यात्रेचं स्वागत केले. शहरातील रामशेज किल्ला, बोधिवृक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक नोट प्रेस, कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिल्यानंतर हुतात्मा स्मारकात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेनिमित्त खानदेशची कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिराच्या आवारात हिंदोळा महोत्सव साजरा करण्यात आलाय. देवीच्या मंदिरातच आकर्षक अशा आंब्यांनी सजावट करत एकविरा देवीच्या मूर्तीला झोक्यावर विराजमान करण्यात आले. आकर्षक अशा या हिंदोळा महोत्सवाला शहरातील महिला भगिनींसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिरात आज अक्षय तृतीया निमित्ताने हिंगोळा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हे अक्षय तृतीया निमित्ताने हा हिंगोळा महोत्सव साजरा करण्यात येतो. हा हिंगोळा महोत्सव हा महिलांसाठी खास करून महिलांचा हा विषय असतो आणि महिला या हिंगोळ्याला जास्त प्रमाणात त्याला महत्त्व देतात आणि हिंगोळा उत्सवाला सहभाग घेतात. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत कडक धोरण अवलंबले. बाहेरील देशातील नागरिकांबाबत यवतमाळ जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील 14 पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाचं वास्तव्य असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यापैकी 10 जण हिंदू तर 4 जण मुस्लिम असून हे सर्वजण केवळ टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेत. त्यांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी माध्यमांना दिली आहे. जिल्ह्यामध्ये टोटल 14 पाकिस्तानी नॅशनॅलिटी वाला आहे. त्याच्यापैकी 10 लोक हिंदू समाजचे आहे, म्हणजे सिंधी समाजचे लोक आहे, आणि 4 लोक मुस्लिम समाजचे आहे. आणि हे पूर्ण लोक लॉंग टर्म व्हिसा इन प्रोसेसवाला लोक आहे. शासनाकडून जो गाईडलाईन्स आलेला आहे इथे यांच्यावर अप्लाय होणार नाही. कारण काय आहे, ते शासनाने म्हटलं की जो मेडिकल व्हिसा, टुरिस्ट व्हिसा और बिझनेस व्हिसा असं जो टेम्पररी व्हिसावर आलेला आहे तेही बाहेर जायचे आहे. तर आपल्याकडे जे लोक आहे पूर्ण जुने लोक आहे, म्हणजे काही लोक 40-50 वर्षापासून आहे. काही लोकांचे त्याच्यामध्ये नॅशनॅलिटीसाठी पण अप्लाय करून ठेवलेले आहेत, ते पण प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे आता यांच्यावर ते अप्लिकेबल होणार नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये
मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जळगावच्या ग्रामीण भागात पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेसाठी काही संस्थांनी JCB सारखी यंत्रणा मोफत उपलब्ध करून दिली आहे. गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं यासाठी नाला खोलीकरण करून पावसाचं पाणी साठवण्यावर भर दिला जातोय. चोपडा तालुक्यातील मजरे आणि मौजे हिंगोना येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर सांगोरे यांनी पुढाकार घेऊन नाला खोलीकरणाचं काम हाती घेतलंय. जवळपास 5 वर्षांचं नाला खोलीकरण कामाचं आहे. यात विठ्ठल ॲप्रो आणि नाम फाउंडेशन किंवा विविध त्यांना ज्या फंडिंग पूर्ण CSR फंड जे या ठिकाणी मिळत असतो, तर खऱ्या अर्थाने विठ्ठल ॲप्रो यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो. यामध्ये असं असतं की पोकलँड आपल्याला या ठिकाणी पुरवलं जातं आणि जे डिझेल असतं आणि जो इतर खर्च असतो तो लोकवर्गणीतून गावाच्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला गोळा करावा लागतो आणि त्याद्वारे आम्ही हे काम सुरू आहे आमचं. हे जे तुम्ही काम करून घेता याच्या बेनिफिट म्हणजे पाण्याचा स्रोत आपल्या जंगलात वाढलेला आहे असं आपल्याला वाटतं का? आता खरं जर तुम्हालाही या ठिकाणी कल्पना असेल की जवळपास 15 वर्षापासून आमची इथं अतिशय भीषण पाणी टंचाई होती. मजरी इंगोणे, मौजे इंगोणे गावाला अजिबात पाणी नव्हतं. मौजे इंगोणेवाल्यांनी काजीपुरा शिवारामध्ये ट्यूबवेल केलेला होता आणि आमच्या मजरी इंगोणेवाल्यांनी लासूर 3.5 किलोमीटर लासूर शिवारातून पाणी येत होतं. दरवर्षी आम्ही ट्यूबवेल ॲक्वायर करत होतो. ग्रामपंचायतीला लोकांना पिण्याला सुद्धा पिण्यासाठी पाणी नव्हतं. अशी प्रचंड अवस्था होती आणि कोरडवाहू पूर्णतः मजरी इंगोणे, मौजे इंगोणे शिवारी कोरडवाहू म्हणून संबोधली जात होती, कारण या ठिकाणी बागायती अजिबात नव्हती. परंतु 4 वर्षाचं आमचं जे नाला खोलीकरणाचं काम झालं, यामुळे आता यावर्षी रब्बीसुद्धा हंगाम लोक घ्यायला लागले. रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग 53 वर असलेल्या एका उड्डाणपुलाच्या पिलरवर गतिमंद तरुण चढून बसल्यानं खळबळ उडाली. पिलरवरून हा तरुण वारंवार वाकून बघत होता. याबाबतची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत क्रेनच्या सहाय्यानं त्या तरुणाला सुखरूप खाली उतरवले. त्याच्याशी बोलल्यावर तो मानसिक अस्थिर असल्याचं पोलिसांना समजलंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापुरातील KDCC बँकेच्या वारणा नगर शाखेत 3,22 लाखांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले. पे स्लिप आणि चेकवर खातेदारांच्या खोट्या आणि बोगस सह्या करून तसेच खातेदारांच्या नावानं बोगस खाती उघडून त्यातून रकमा काढण्यात आल्याचं निदर्शनास आल्यानं हा घोटाळा उघड झालाय. या प्रकरणी वारणा शाखेतील 5 कर्मचाऱ्यांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 4 कर्मचाऱ्यांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे, तर 1 जण सध्या फरार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे.
मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकानं भरधाव वाहन चालवून 6 दुचाकींना धडक दिली. नीरा बारामती रस्त्यावर हा प्रकार घडला असून यामध्ये दुचाकी चालक जखमी झालेत. सर्पदंश झालेल्या महिलेला तातडीनं हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याच्या घाईत हा सर्व प्रकार घडल्याचं सांगत स्कॉर्पिओ चालकानं नुकसान भरपाई देण्याचं मान्य केल्यानं याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्या महिलेवर नीरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिवच्या परंडा शहरातील किल्ला खंदक लगतच्या 149 मालमत्ता धारकांना पुरातत्व विभागानं अतिक्रमण घोषित केले. 4 मे पर्यंत हे अतिक्रमण काढण्याची नोटीस नगर परिषदेमार्फत मालमत्ता धारकांना बजावण्यात आली आहे. या कारवाईत घर पडणार असल्याची धास्ती घेतल्यामुळे कैकाडा वाडा येथील सुशीला जाधव यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा आरोप करत कैकाडी समाजाच्या वतीनं मृत महिलेचे प्रेत तहसील कार्यालयासमोर ठेवून अतिक्रमणाची नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार निलेश काकडे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जे काही पुरातत्व विभागाने जे आपल्याला डायरेक्ट नोटीस दिली 4 तारखेपर्यंत कुठे म्हणल्यावर अटॅक होऊन नाही म्हणल्यावर पुन्हा त्यांना व्हेरिफिकेशन करायला लावतो. बाबा या खरंच अतिक्रमण आहे का, तुम्ही हे कळवलं तर आम्ही गरीब माणसं दररोज एक गाव फिरून खाणार आहे. कळवतील ना त्याच्यात. तुम्ही आता हे अतिक्रमण काढणार नाहीत ना भाऊ, आम्हाला लिखित स्वरूपात द्या. एक विषय आहे याच्यात जोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं विचार घेतल्यानंतर त्याच्यात कारवाई होणार आहे. कारण ह्याच्यात तुम्हाला आता जी वेळ दिलाय त्याच्यात वेळ तुम्हाला ते म्हणणं दाखल करू शकता. आम्हाला 4 तारखेपर्यंत दिलं साहेब, त्यामुळे शनिवारवर सुट्ट्या घेतल्या ना. शेअर मार्केटमध्ये दिवसाला 10 ते 15% परतावा देण्याचं आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी लाखो रुपयाची लूट केल्याची घटना छत्रपती घडली आहे. सायबर चोरट्यांनी ठेकेदार शेख मोहम्मद यांना 30 दिवसात 30,57,000चा गंडा घातलाय. सोशल मीडियावर बनावट शेअर मार्केट सिक्युरिटी ॲडद्वारे शेख यांना एका महिलेनं लिंक पाठवून गुंतवणूक करण्यासाठी आमिष दाखवलं. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावाखाली 30 लाख रुपयांना तिनं गंडा घातलाय. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.